सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरा. आज महाशिवरात्री आपल्या या आर्य वैदिक सनातन संस्कृतीमधला एक अतिशय पावन असणारा धार्मिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असणारं हे पर्व आहे. आज फाल्गुन वद्य चतुर्दशी प्रदोष काल, थोड्या वेळाने येईल निश्चित काल, ज्यावेळी आपण प्रहर पूजा करणार आहोत. या सगळ्या या महाशिवरात्रीचं हा पर्वकाळ ज्या ज्या वेळेस असतो, असे उत्सव असतात, त्यावेळेस हरिकथा ऐकाव्यात, हरिकथा श्रवण कराव्यात असं विधिशास्त्रकार सांगतात. आणि म्हणून महाराजांनी आज विस्तारपूर्वक आपल्याला या सुंदर कथा सांगितल्या. पौराणिक दृष्टीनं या दिवसाचं महात्म्य आणि महिमा सांगितला. शास्त्राच्या दृष्टीनं योग वासिष्ठाचं ज्ञान आणि त्यामधला शास्त्रीय दृष्टिकोन परमपूज्य स्वामीजींनी सांगितला. खरं सांगण्यासारखं काहीच शिल्लक नाहीये, वेळही फार कमी आहे. पण तरी सुद्धा महाशिवरात्रीचं मी आत्ताच सांगितलं, याला खूप धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे. एका महाशिवरात्रीच्या दिवशी विस्तारपूर्वक आपण पाहिलं होतं, आजची ही अशी एक तिथी आहे संपूर्ण वर्षभरातली की ज्या तिथीला चंद्र हा सूर्याच्या अतिशय जवळ येतो. आणि यामुळेच हा जो विशिष्ट पर्वकाळ आहे, त्या पर्वकाळामध्ये जी जी साधना, उपासना, अनुष्ठान आपण करू ते अनेक पटीनं फलद्रूप होतं. आणि म्हणून या पर्वकाळामध्ये झोपायचं नसतं, जागरण करायचं असतं. आणि अशाच या अतिशय पवित्र दिवशी, मंगल दिवशी, आजच्या दिवशी परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते योग वासिष्ठ या महान ग्रंथामधील चतुर्थ प्रकरण स्थिती प्रकरणाचं प्रकाशन झालं. अर्थातच ग्रंथाबद्दल या ठिकाणी खूप बोललं गेलंय. या ग्रंथाबद्दल कितीही बोललं तरी ते कमी आहे. मला आठवतंय, याच आश्रमात वर्षानुवर्षे शास्त्रांचं अध्ययन, अध्यापन, श्रवण ही साधना चालू आहे. आपण वर्षानुवर्ष श्रवण शास्त्र करत आलो. यानंतर सहजच का कुणाला माहीत, सातत्यानं 12 वर्ष आपण श्रीमद भागवताचा केवळ 11 स्कंध ऐकला. आणि त्यावेळेस खरी वेदांत शास्त्र वर्षानुवर्ष ऐकणाऱ्या तुमच्या मनामध्ये भक्तीची गोडी आणि आवड निर्माण झाली. आणि ज्या दिवशी मला आठवतंय 11 स्कंद पूर्ण झाला, भगवंताच्या भक्तीनं, प्रेमानं नाहून निघालेला हा ग्रंथ आहे. कलियुगामध्ये अक्षरशः भागवताशिवाय पर्याय नाहीये. आणि असा हा अलौकिक ग्रंथाची समाप्ती ज्या दिवशी झाली, त्या दिवशी साहजिकच आता पुढचा ग्रंथ कोणता घ्यायचा यावर चर्चेला प्रारंभ झाला. आपल्यापैकीच म्हणजे जे शिबिराला सातत्यानं येतात, त्यापैकीच काहींना भीती वाटली की आता परत एवढं भक्तिपूर्ण वातावरण आहे आणि आता परत एखादा अतिशय अवघड ग्रंथ जर घेतला गेला तर अवघड होईल आपलं. आणि म्हणून मला कोणीतरी सांगितलं, माताजी असाच एखादा वेगळा ग्रंथ आपण घेऊयात. आणि मग त्या चर्चेमधून योग वासिष्ठ ग्रंथ घ्यावा असं ठरलं. आणि आपण पहिलं प्रकरण
संपवलं, दुसरं संपवलं, तिसरं अर्ध संपवलं. आणि मग कुणाला माहीत विधात्याची इच्छा म्हणून जे बोललं गेलं, जे आपल्या सगळ्यांना भावलं, ते या शब्दांच्या, या ग्रंथांच्या रूपानं याची निर्मिती झाली. हे सगळे ग्रंथ मी लिहिले असं म्हणणं पण मूर्खपणा आहे. कोणीतरी माझ्याकडून लिहवून घेतले हे म्हणणं सुद्धा चूक वाटतं मला, कारण अक्षरशः हा ग्रंथ वसिष्ठ मुनींनीच लिहिलेला आहे असं मला आवर्जून वाटतं. फक्त त्यामध्ये ज्या मानव सदृश चुका असतील त्या निश्चित आमच्या असतील. याचं कारण हे ग्रंथ खरोखरच अपौरुषीय वेदांच्या इतकेच, जे श्रेष्ठ आचार्यांनी आणि आचार्य परंपरेने लिहिलेले ग्रंथ आहेत, ते अपौरुषीय वेदांच्या इतकेच श्रेष्ठ, तितकेच भक्कम पायाभूत असणारे असे हे दिव्य आणि अलौकिक ग्रंथ आहेत. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च. या दिव्य असणाऱ्या गुरुपरंपरेमधून जे मानवी आदिगुरु आहेत अशा श्री वसिष्ठ महामुनींनी दिलेला हा सुंदर उपदेश आहे. आपण आतापर्यंत उपनिषद ऐकली. उपनिषदांच्यावर भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्यांचं अतिशय मौलिक असं भाष्य, या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. अनेक प्रकरण ग्रंथांचं आपण श्रवण केलेलं आहे. आणि त्यानंतर याच उपनिषदांचं सारभूत असणारी उपनिषद या गायी आहेत. आणि याचं दोहन करणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांनी या गायींचं दोहन करून जे अमृततुल्य दूध काढलं, ते दूध म्हणजे श्रीमद भगवद्गीता हा एक अलौकिक ग्रंथ आहे. या सगळ्या अलौकिक ग्रंथांच्या मधून, वेदांच्या मधून आदिशंकराचार्यांनी, सगळ्या संत परंपरेनं आणि भगवंतांनी गीतेमधून अतिशय अलौकिक असा उपदेश मनुष्याला दिला. गीतेचं तर वैशिष्ट्य आहे, प्रत्यक्ष भगवंतांनी स्वतःच्या मुखानं सांगितली म्हणून त्याचं महत्त्व तितकंच अधिक आहे. या कलियुगामध्ये माणसाला जगायचं असेल तर द्वापार युगामध्ये दिलेला, अर्जुनाला दिलेला उपदेश, उद्धवाला दिलेला उपदेश हाच या कलियुगामध्ये तारतो. आणि या सगळ्या ग्रंथांच्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेस आपण योगवासिष्ठ हा ग्रंथ पाहतो, त्याचा विचार करायला लागतो. विचार करता करता म्हणजे वैचारिक पौराणिक भाग महाराजांनी, स्वामीजींनी सांगितले, पण एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून ज्या वेळेस या ग्रंथाचा विचार मनामध्ये येतो त्यावेळेस लक्षात येतं, खरं तर हा ग्रंथ भगवंतांनीही सांगितलेला नाही. हा ग्रंथ म्हणजे उपनिषद सुद्धा नाही की जी अपौरुषीय वेदांच्या मध्ये अंतर्भूत आहेत. हा ग्रंथ सांगितलाय श्री वसिष्ठ महामुनींनी. आणि हा ग्रंथ ज्यांना सांगितलाय, जे या ग्रंथाचे पहिले श्रोते आहेत, जे शिष्य बनलेत वसिष्ठ महामुनींचे, ते प्रभू श्रीराम आहेत. ज्यांचं नाव केवळ घेतल्यानंतर लाखो जीवांना मुक्ती मिळते, त्यांनी मुक्ती मिळवण्यासाठी वसिष्ठांनी सांगितलेला हा उपदेश आहे. आणि हेच या ग्रंथाचं एक प्रचंड मोठं वैशिष्ट्य आहे की जिथं भगवान गुरु बनत नाहीयेत, भगवान शिष्य बनतात. थोडा काळ आपल्या सगळ्यांच्यासाठी स्वतःवर अज्ञानाचं पांघरून घालतात. प्रभू श्रीरामांचं जीवन चरित्र इतकं अद्भुत आणि अलौकिक आहे. तुम्ही रामकथा ऐकली आहे, अनेक जण ऐकत आहात. श्रीकृष्णांचं चरित्र हे श्रवणीय आहे, रामांचं चरित्र हे अनुकरणीय आहे. जे राम पुढे 10,000 वर्ष एक अतिशय आदर्श असणारं जीवन जगले. आदर्श राजा कसा असावा, आदर्श राज्य कसं चालवावं, आदर्श पती कसा असावा, आदर्श बंधू कसा असावा, आदर्श पुत्र कसा असावा, याचा परिपाठ कलियुगाच्या अंतापर्यंत आपल्या सगळ्यांना घालून देणारे जे प्रभू श्रीराम, ते संपूर्ण जीवन जगण्याच्या पूर्वीच अतिशय लहान वयात, जो प्रारंभ या ग्रंथाचा होतो, पहिलं वैराग्य प्रकरण आहे,
म्हणजे अगदी विश्वामित्र मुनींच्याकडे जाण्याच्या आधी जे घडलं, प्रभू श्रीरामांना सुद्धा ज्यावेळेस मनामध्ये हे सगळं भयंकर विश्व पाहून, हा संसार पाहून नैराश्य आलं, त्यांनी स्वतःचं मनोगत या वैराग्य पहिल्या प्रकरणामधून व्यक्त केलं. अशा प्रभू श्रीरामांना वसिष्ठ मुनी उपदेश द्यायला प्रारंभ करतात. दुसरं म्हणून आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण. या प्रकरणामध्ये वसिष्ठ मुनी प्रारंभ करतात, पण एकदम ज्ञान देत नाहीत, एकदम ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असंही सांगत नाहीत. वसिष्ठ महामुनी मोठ्या प्रेमानं आणि करुणेनं या रामांचं निमित्त करून साधक कसा असावा, मुमुक्षु कसा असावा, त्याच्यामध्ये काय गुण असावेत, आणि तो शेवट करता करता तुम्हाला आठवत असेल 4 द्वारपाल सांगितले. मोक्षद्वारे द्वारपालश्चत्वारः शमः विचारः संतोषः साधुसंगमः. असे 4 द्वारपाल सांगितलं रामा, अंतःकरणामध्ये शम हा गुण पाहिजे. जो साधक आहे ना, तो शांत असला पाहिजे. हे साधकाचं पहिलं लक्षण आहे. तो स्वतः तर शांत पाहिजेच, पण त्याच्याकडे कुणी पाहिलं तरी दुसऱ्यालाही शांत वाटलं पाहिजे. ही शांती, हा शांतीचा सागर ज्याच्या हृदयामध्ये आहे, तो शमवान पुरुष आहे, शमयुक्त पुरुष आहे. आणि वसिष्ठ मुनी त्या शमयुक्त पुरुषाचं वर्णन करण्यासाठी एक अख्खा सर्ग लिहितात, 100-200 श्लोक लिहितात. इतकं अप्रतिम वर्णन केलंय. परवाच मागच्याच आठवड्यात पसायदानावर चिंतन झालं. ज्ञानदेवांनी अतिशय सोप्या भाषेत हेच सांगितलं, संत कसा असावा. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. वसिष्ठ मुनी अक्षरशः ही मूर्ती त्या सर्गामधून आपल्या समोर उभी करतात. साधू संत ज्ञानी पुरुष कसा असावा. दुसरा गुण सांगितलाय विचार. हा साधकामध्ये, माणसामध्ये विचार असला पाहिजे. विचार जर ढासळला तर तो माणूस राहत नाही, माणसाचा पशु बनतो. म्हणून एकश्लोकी गीता जशी आहे, एकश्लोकी वेदांत जसं आहे, तसं एकश्लोकी योगवासिष्ठ आहे. आणि त्यामध्ये वसिष्ठ महामुनी एका श्लोकात 32,000 श्लोकांचं सार आपल्याला सांगतात. तरवोपी जीवंती जीवंती मृगपक्षिणः. या जगात झाडं सुद्धा जगतात, जनावरं सुद्धा जगतात, पण खऱ्या अर्थानं तेच जगतात जे मननेन तू उपजीवंती, जे विचार करतात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या मध्ये विचार आवश्यक आहे. असं म्हणतात, वय जसजसं वाढतं तसा मनुष्य परिपक्व होतो. पण आज या कलियुगामधली माणसं काही विचित्रच वाढतात. जसजसं वय वाढतं तसतशी विचारशक्ती कमी होते की काय माहीत नाही. आणि त्या विचारशक्तीला धार लावायची असेल, विचारशक्ती अखंड जागृत ठेवायची असेल, तर या सगळ्या ग्रंथांचं अखंड वाचन आणि चिंतन नितांत आवश्यक आहे. वसिष्ठ महामुनी तिसरी गोष्ट सांगतात, संतोष. हा माणसाजवळ समाधान पाहिजे. तुम्ही किती ज्ञान मिळवलं, किती शाब्दिक ज्ञान मिळवलं, किती तपश्चर्या केल्या, किती डिग्री आहेत, किंवा बहिरंगानं किती श्रीमंत आहात, काय आहात, याही पेक्षा माणसाचं अंतरंग शांती आणि समाधानानं असं भरून ओसंडून वाहिला पाहिजे. त्याला खरं जीवन असं म्हणतात. हा संतोष ज्याच्याजवळ आहे, जे असेल त्याच्यामध्ये तक्रार न करता जो आनंदानं राहू शकेल, तो साधक आणि साधू समजावा. आणि वसिष्ठ महामुनी फार सुंदर सांगतात, रामा तुला हे 3ही जमलं नाही, कारण हे 3 गुण ऐकायला इतके छान आहेत. असं तो ज्ञानी पुरुष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण हरकत नाही, तुला जमलं नाही तर शेवटचं तुला नक्की जमेल. अतिशय सोपं आहे. आणि ते म्हणजे साधू संगम. हा आयुष्यामध्ये काही करता नाही आलं तरी सत्संग मात्र नित्य कर. साधूंच्या जवळ जा, ज्ञानीपुरुषांच्या जवळ जा, गुरूंच्या जवळ जा. आणि वसिष्ठ महामुनी हाच विचार इतक्या परमोच्च अवस्थेला जाऊन सांगतात. शेवटी तर रामांना सांगतात, खरं सांगू रामा, शरीर म्हणजे गुरु नाही, एखादी व्यक्ती म्हणजे गुरु नाही. गुरु हा शरीराचा हाडामांसाचा बनत नाही, तर गुरु सांगतात
तुझी जी आतली अंतःप्रज्ञा आहे तीच तुझी गुरु आहे. आणि म्हणून तुझा आतला विचार काय सांगतोय, तुझी आतली बुद्धी काय सांगते, ज्या बुद्धीवर शास्त्राचे संस्कार आहेत, ज्या बुद्धीवर आमच्या धर्माचे, संस्कृतीचे, या ज्ञानाचे संस्कार आहेत, ती बुद्धी कधीही माणसाला फसवत नाही. ती बुद्धी मनुष्याला नेहमी आणि नेहमी योग्य सांगत असते. आणि ती बुद्धी असणं हे नितांत आवश्यक आहे. आणि ती बुद्धी हाच मनुष्याचा खरा गुरु आहे. हे चांगले ग्रंथ हेच गुरु आहे, हाच मोठा सत्संग आहे. म्हणून चौथी गोष्ट सांगितली, साधू संगमा. इतका भक्कम पाया तयार केल्यावरच वसिष्ठ महामुनी तिसऱ्या प्रकरणाला प्रारंभ करतात, ज्याचं नाव आहे उत्पत्ती प्रकरण. अतिशय विस्तारपूर्वक जवळजवळ 122-120 सर्ग आहेत. तुम्हाला माहीत आहे जे वाचता आहेत. लीलेचं प्रचंड मोठं विस्तारपूर्वक असणारं आख्यान आलेलं आहे. आणि त्या आख्यानामधून वसिष्ठ मुनी आपल्याला म्हणजे भागवत ऐकताना, रामकथा ऐकताना आपण द्वापार युगात जातो, त्रेता युगात जातो. पण हे तिसरं प्रकरण वाचताना आपण अनेक युगांच्या मध्ये जातो, अनेक कल्पांच्या मध्ये जातो, अनेक ब्रह्मांडांच्या मध्ये फिरून येतो. वसिष्ठ महामुनी काय शब्द सामर्थ्य असेल त्यांचं. आणि त्या शब्द सामर्थ्यांनी एवढे कठीण शब्द संस्कृतचे, म्हणून मला पुन्हा रूपा आणि दीपा यांचं फार कौतुक करावंसं वाटतं. अशक्य आहे ते संस्कृत वाचणं, लिहिणं आणि ते टाईप करणं संस्कृतमध्ये अचूकपणानं. फार कमी चुका करतात त्या. आणि हे जे अलौकिक असणारं वसिष्ठांचं संस्कृतमधलं जे ज्ञान आहे, वसिष्ठांनी एक एक कथा, एक एक आख्यान त्या संस्कृत भाषेमधून एवढं प्रगल्भपणे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर येतं हे चौथं प्रकरण, ज्याचं नाव आहे स्थिती प्रकरण. खरोखरच साधकाची हळूहळू या मार्गात स्थिती व्हायला लागते. ते प्रकरण वाचता वाचता स्थिती प्रकरणाचा अर्थ आहे, ज्या विश्वाची मला पहिलंच वाक्यानं, खरं तर उत्पत्ती प्रकरण झाल्यावर आम्ही म्हणजे महाराज आणि मी खरोखरच दमलो होतो, कारण इतकं मोठं झालं होतं. कोविडमध्ये त्याचं लिखाण झालं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता हे इतकं मोठं आहे, आता आपण गॅप घेऊयात, बास करूयात. पण सहज चौथ्या प्रकरणाची सुरुवात वाचली आणि सुरुवातीलाच वसिष्ठ महामुनी इतकं सोपं पद्धतीने सांगतात, रामा आता पहा, ज्याची मी तुला उत्पत्ती सांगितली, पण ज्याची उत्पत्तीच भासात्मक आहे, त्याची दिसणारी स्थिती सुद्धा भास आहे, हे वेगळं तुला सांगायलाच नको. आणि असं म्हणून त्यांनी हे सांगितलं. असं म्हणून त्यांनी पुन्हा हजारो श्लोकांच्या मधून ही स्थिती कशी भासात्मक आहे अतिशय सुंदर सोप्या पद्धतीनं सांगितलंय, जिथं वेदांताचा कुठलाही दृष्टांत घेतला नाही. कारण आपण गट माती दृष्टांत घेतला, रज्जू सर्प दृष्टांत घेतला की एकटा आपण खूप कान टवकारून ऐकतो किंवा झोपून जातो, किंवा आपलं मन चंचल होतं, आपण दुसरे विचार करतो. कारण आता हे दृष्टांत ऐकून ऐकून सुद्धा इतके गुळगुळीत झालेत. पण वसिष्ठांची पद्धतच इतकी अलौकिक आहे. रामा, अरे जे तू पाहतोस ते सगळं मिथ्या आहे, इतक्या सरळ सहज, पण नंतर ते खरोखरच कळावं. आणि हाच सिद्धांत भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य ज्यावेळेस मांडतात, सगळ्या उपनिषदांचं सार, वेदांत शास्त्राचं सार. मुद्दाम एक वाक्य मी अवघड बोलणार आहे. अध्यास भाष्य नावाचं भाष्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तासन तास हे श्रवण केलेलं आहे. काय अलौकिक भाष्य आहे. आणि अर्ध्या 1.5 पानात सगळ्या शास्त्राचं सार आचार्य सांगतात. युष्मत अस्मत् प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवत् विरुद्ध स्वभावयोः इतरेतर भावानुपपत्तौ इति सिद्धाय. संस्कृत सोडून द्या, यात एकच सांगितलंय की युष्मत म्हणजे तुम्ही आणि अस्मत म्हणजे मी. आपण दोनच शब्द व्यवहारात वापरतो. एक मी, पहिला आहे मी, आणि दुसरा शब्द आहे तू, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त इथं जे जे काही सर्व आहे हे सगळं. मग प्रॉब्लेम कुठं आहे.
आचार्य पुढं प्रॉब्लेम सांगतात. अस्मत् प्रत्यय गोचरे विषयी चिदात्मके परमात्मनि युष्मत् प्रत्यय गोचरस्य विषयस्य तद्धर्माणांच अध्यासः मिथ्या भवितुम इति युक्तम. आणि नंतर शेवट केलाय, सत्यानृते मिथुनीकृत्य अहम मम इदम इति नैसर्गिकोयम लोक व्यवहारः. तुम्हाला शेवटचं वाक्य नक्कीच समजलं असेल. बाकी संस्कृत समजो किंवा न समजो, पण आचार्य सांगतात की प्रॉब्लेम छोटासा झालेला आहे आपल्यामध्ये, जो स्वामीजींनी आता विस्तारपूर्वक सांगितला. आपण ते एकदा ते द्रष्टा दृश्य असे शब्द आले की आपण खरंच कंटाळतो, वृक्ष होऊन जातो. पण आचार्यांनी इतकं छान सांगितलंय, छोटासा प्रॉब्लेम झालाय. अस्मत् प्रत्ययाचा म्हणजे अहमचा विषय आहे परमात्मा, आणि दुसरा विषय या जगात आहे हे दृश्य. युष्मत् प्रत्ययाचा विषय आहे दृश्य, आणि प्रॉब्लेम असा झालाय त्या परमात्म्यामध्ये या दृश्याचा अध्यास भास झालेला आहे. आणि सगळं शास्त्र सांगतं की अरे तो परमात्मा आणि हे दृश्य अतिशय भिन्न आहे, पण आपण ते आज एक करून पाहतोय. आणि म्हणून मला माहिती आहे तुम्हाला अवघड जात आहे, पण तरीही सांगते. आणि उपदेश सतत दिला जातो. जसं महाराजांनी शेवट करताना सांगितलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. मला हेही माहिती आहे, तुम्ही आज म्हणताय माताजी आता बास भूक लागली आहे. सगळं जरी मिथ्या असेल तरी भूक सत्य आहे. आणि हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो की हे सगळं मिथ्या कसं मानायचं. ऐकताना सगळं समजतं. आता मी योग वासिष्ठ सांगणार नाही, ते ऐकता ऐकता वाचता वाचताच तुम्हाला समजेल. पण शास्त्र ज्यावेळेस आपण या सगळ्याची मीमांसा करतो, योग वासिष्ठामध्ये विचार मार्ग सांगितलाय, आणि सगळ्यात शेवटी कन्क्लूड करताना वसिष्ठ महामुनी रामांना सांगतात, रामा आता मी सांगतो तेवढंच ऐक, सगळं तुझ्या लक्षातही राहणार नाहीये. एकतर याला मिथ्या मान किंवा एकतर या सगळ्याला ब्रह्मस्वरूप मान. काय परवडतंय तुम्हाला? काय? वा वा, हुशारात. एक्झॅक्टली हेच उत्तर मला हवं होतं. कारण मिथ्या स्वरूप म्हणणं इतकं अवघड आहे, कारण दिसताना सगळं सत्य भासतंय. आणि म्हणून रामांना उपदेश दिलाय, हरकत नाही, तू सगळं हे ब्रह्मस्वरूप तरी मान. तुम्ही म्हटलात खरं, पण ब्रह्म तरी काय आहे आपल्याला काय माहिती. आणि म्हणूनच उपासकानां हितार्थाय अरूपस्य रूपकल्पना. काय ईश्वर कृपाळू असेल, हे ब्रह्मस्वरूप निर्गुण निर्विशेष आहे. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. महाराजांनी आज प्रारंभ केला होता श्रुतीनं की असं हे निर्गुण निर्विशेष असणारं तत्व आहे. शिव हे तत्व आहे, ज्या तत्वाची आज उपासना करतोय. पण निर्गुण निर्विशेष डोळ्यांना दिसत नाही. आपल्याला डोळ्यात समोरचं सगुण दिसत नाही, तर निर्गुण दिसणं फार अवघड आहे. आणि म्हणूनच काय ईश्वराची कृपा आहे. हा परमेश्वर युगायुगामध्ये आपल्यासाठी अवतार घेतो, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अतिशय सुंदर असणारं स्वरूप धारण करतो, सगुण सविशेष रूप. रामांना वसिष्ठ मुनींनी उपदेश दिला तो मी गुरु आहे या भावातून कधीच दिला नाही. वरवर म्हणायचे ते म्हणजे रागवायचे सुद्धा रामांना, पण त्यांच्या आत अंतःकरणामध्ये अखंडपणानं 32,000 श्लोक सांगेपर्यंत जाणीव होती, माझ्या समोर जो राम बसलाय, ज्याला मी रागावतोय, तो राम एक सामान्य व्यक्ती, मर्त्य माणूस नाहीये, साक्षात परब्रह्म तत्व आहे. त्यांच्या आत भक्तीचा प्रेमाचा झरा वाहत होता. आणि म्हणूनच एवढा दिव्य उपदेश शेवटपर्यंत प्रभू श्रीरामांना त्यांनी केला. मोठ्या प्रेमानं गुरूंच्या जवळ ही तळमळ पाहिजे की माझ्या शिष्याला मी ती दृष्टी देईन, त्या परमपदावर, त्या निर्वाण पदापर्यंत मी आरूढ करेन, ही तळमळ पाहिजे. वसिष्ठांच्या शब्दामध्ये ही तळमळ जाणवते. रामा, तू जर हे श्रवण केलंस तर निर्वाण पदापर्यंत तू जाशील. वेळ प्रसंगी तुम्ही या प्रकरणात वाचाल, स्वतःकडं कमीपणा घेऊन सुद्धा वसिष्ठ महामुनी
रामांना मोठेपणा देतात आणि हा दिव्य उपदेश देतात. ज्ञानापुढं कोणीही मोठा नसतो. ज्ञान हे सगळ्यात मोठं असतं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. असा हा अलौकिक उपदेश श्री वसिष्ठ महामुनींनी या 4थ्या प्रकरणामधून, छोटा आहे उत्पत्ती प्रकरणाच्या मानानं, साहजिकच माझ्याही मनामध्ये उपशमा प्रकरणाची खूप जिज्ञासा निर्माण झाली. म्हणून इतक्या गडबडीत पण कालच मी पुढचं प्रकरण वाचायला प्रारंभ केला आणि त्याची मी सुरुवात इतकी सुंदर केली आहे. रामा, आता या प्रकरणानंतर मी तुला उपशमा काय असते, काय सुंदर वर्णन केलंय. रामा, अरे ज्याची उत्पत्तीच भासात्मक आहे, त्याची स्थितीही भासात्मक आहे, त्याचा नाश, निर्माण झालेला सापही मिथ्या, त्याचा दिसणारी स्थिती सुद्धा मिथ्या आहे. आणि आता मी म्हणेन त्या सापाचा मी ज्ञानानं काय करेन, लय करेन, नाश करेन, ते सगळं मिथ्या आहे. या भावामध्ये हे नुसते म्हणायचे शब्द नाही आहेत. वेदांत ऐकलं की आपण बोलायला लागतो. वेदांत हे बोलायचं शास्त्रच नाहीये, वेदांत हे निधिध्यासनेचं शास्त्र आहे. वसिष्ठ महामुनी रामांना त्या भावामध्ये नेतात. काय सांगू तुम्हाला, ते त्यांनीच अंतःकरणात बसवून खरोखरच एक एक शब्द वसिष्ठांनी हा लिहिलाय. इतका अलौकिक आनंद, निर्विषयक आनंद हे चिंतन करताना प्राप्त झाला. लिहिण्यामागचं प्रयोजन, प्रकाशनामागचं प्रयोजन एकच, जो आनंद मला मिळाला ते चिंतन करताना तो प्रत्येकाला मिळावा या भावनेपोटीच हे शब्दरूपानं साकारलेलं आहे. आणि यातलं शेवटचंच एक मला फार सुंदर भावलं, जे खरं तर ग्रंथ प्रकाशित व्हायच्या पूर्वी सांगितलं जात नाही. पण हे सगळं मिथ्या आहे, हे शरीर नाशवान आहे, अशी इतकी निंदा झाल्यावर आपणही वैतागतो. तसं रामांनाही जरा वाईट वाटलं. मग वसिष्ठ म्हणले, नाही नाही रामा, या मर्त्य शरीराचे दोष मी तुला खूप सांगितले, पण आता तुला त्याचे गुण सुद्धा सांगतो. आणि ते सगळे ऐकले ना, खरंच तुम्हालाही वाटेल या शरीरा इतकं सुंदर या जगात काहीच नाही. फक्त या शरीरामध्ये कसा राहा याचा उपदेश वसिष्ठ देतात. रामा, मी बाकीचं वर्णन करत नाही, ते तुम्ही वाचन करा. पण सगळ्यात शेवट करताना सांगितलं, रामा, एकच दृष्टी बदलायची आहे. शरीर खूप सुंदर आहे, हेच मुक्तीचं साधन आहे, मुक्तीचं साधन आहे. सगळं कर रामा, पण या देहनगरी, देहरूपी नगरीमध्ये राहताना एक लक्षात ठेव, या देहरूपी नगरीचा तू गुलाम आणि नोकर नाहीयेस, तू या नगरीचा सम्राट म्हणून राहा. असा राजा म्हणून निवास कर आणि नखशिखांत सगळ्या अवयवांना ऑर्डर दे. बाहेरचा सम्राट बनू नकोस. बाहेरचा सम्राट बनलास, एक दिवस लोक ऐकतील, दुसऱ्या दिवशी ऐकणारही नाहीत. खरं साम्राज्य असेल तर आपलं साम्राज्य आहे. आणि इतकी सुंदर दृष्टी वसिष्ठ महामुनी देतात. या तुझ्या शरीरामध्ये सम्राटासारखा तू राहायला लागलास. आत्ता तुला वाटलं साधना करावी तर शरीरानं बसलंच पाहिजे. तू शरीराला सांगितलंच नाही, अजून 15 मिनिट जेवायला नाही मिळणार आहे. रोज जेवतोसच, महाशिवरात्र वर्षातून एकदाच येते. सत्संग कधी कधीच आयुष्यात घडतो, याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. परवा मी एका कार्यक्रमाला गेले होते. खानदेशमध्ये एक भाग आहे अगदी, आणि तो कार्यक्रम इतका लांबला आणि इतके 2:30 वाजले. हो निदान अशी तरी गोष्ट नाही, तुम्ही फार वेळेत आहात अजून. आणि 12 वाजता म्हणजे मलाही तिथं जायला उशीर झाला. 12चा कार्यक्रम 2:30-3 वाजेपर्यंत चालला. पण ते सूत्रसंचलन करणारे इतके छान होते आणि त्यांनी सत्संगाचं हे महत्त्व इतकं छान सांगितलं की शेवटी लोकांनी सांगितलं अजून 1 तास वाढवा कार्यक्रम. म्हणजे मी नाही वाढवणार. आणि काय तयारी असावी. परवा सहज जाता जाता एक वाक्य मी एका साधकाच्या मुखामधून ऐकलं. आम्ही घरी गेलो होते. हार्ट पेशंट आहे, खूप खूप प्रकारच्या सर्जरी झाल्या आहेत आणि म्हणजे त्यांना डॉक्टरांनी इतकी रिस्ट्रिक्शन घातली आहेत, त्यातलं ते एकही पाळत नाही. म्हणजे बोलणं, श्रवण या बाबतीतलं, बाकी पथ्य पाणी खूप व्यवस्थित पाळतात. मी सहज विचारलं, कसे आहात, तब्येत कशी आहे. त्यांनी एका क्षणात उत्तर दिलं, माताजी आता त्यानं बाहेरून हॉर्न वाजवला तर सांगणार आहे हॉर्न वाजू नको
मी तयार आहे, आलोच. हॉर्न कधी वाजवतात माहिती आहे ना? नवरा बायको ज्या वेळेस बाहेर निघतात, नवरा बाहेर गाडी घेऊन तयार असतो आणि बायकोचं नेहमीप्रमाणे आवरतच नाही. म्हणून आतून बोलवायचं असेल, उशीर झाला असेल तर आपण बाहेरून हॉर्न वाजवतो. तसं त्यांनी सांगितलं, माताजी काळ आणि मृत्यू आला तर मी त्याला सांगेन, हॉर्न वाजू नकोस, मी तयार आहे. पिशवी सकट सगळं गोळा केलंय गुरूंच्या कृपेनं, सगळं ज्ञान, भक्ती, सगळे गुण. आणि माताजी त्यांना हॉर्न वाजवायच्या आत मी जाऊन बसेल, इतका आज मी सुखी आहे. काय दृष्टी आहे, कल्पना करा. शास्त्रानं ही दृष्टी मिळणं फार गरजेचं आहे. शास्त्राचं, या ग्रंथांचं हेच प्रयोजन आहे. या ग्रंथांचं वाचनाचं प्रयोजन मटेरियल गोळा करणं, दुसऱ्यांना प्रवचन देणं, हा उद्देश आणि प्रयोजन वसिष्ठांनी कधीच समोर ठेवलं नाही. प्रभू श्रीरामांना त्यांना प्रवचनकार बनवायचं नव्हतं, पुढे येणाऱ्या युगायुगातल्या पिढ्यांसाठी आदर्श बनवायचं होतं. आणि म्हणूनच हा दिव्य जो उपदेश आहे तो जगण्यासाठी आहे. केवळ वाचन नको, पारायण तर कराच, पण वसिष्ठांचा हा शब्द, त्यांच्या हृदयामधून आलेला एक एक शब्द हृदयात धारण करा. तुम्हाला याची देही, याची डोळा, ती अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हे मी आज 4 प्रकरणं झाल्यावर स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते. खरोखरच इतकं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे.